रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. तर चला बनवायला स्टार्ट करू. आता थंडीचे दिवस स्टार्ट झालेले आहेत. थंडीचे दिवस म्हणलं की या सीझनमध्ये हे गाजरे बाजारात नक्कीच विकायला येतात. तर बाजारातून मी 1 किलो गाजर आणलेले आहेत आणि त्याची साल काढून घे. मी भरपूर जणांना पाहिलेलं आहे की ते विदाऊट साल काढताच गाजर खिसायला घेतात, पण तुम्ही तसं करू नका. गाजराची साल काढूनच घ्या, कारण की त्याच्यामुळे खूप छान टेक्स्चर येते हलव्याला. नाहीतर कधी कधी साल न काढता तसंच खिसलं तर त्याच्यावर जे शिरा असतात ना, त्याची माती गाजरच्या हलव्यामध्ये कचकच करते. मी खिसणीची जी मोठी बाजू आहे त्या बाजूने खिसणार आहे, कारण की तिने गाजर खिसल्यानंतर आपला जो हलवा आहे तो खूप छान दाणेदार आणि रिच टेक्स्चरचा बनतो. त्याच्यामुळे हलवा खाताना खूप छान फील येतो. आता हलवा म्हणलं तर त्याच्यामध्ये पूर्णपणे ड्रायफ्रूटचा भरीमारच असतो. तर ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतलेले आहेत काजू, मनुके आणि बदाम. त्यांना मी बारीक कट करून घेतलेलं आहे. तर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी 3 चमचे तूप टाकणार आहे. तूप टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत ते सर्व ड्रायफ्रूट्स टाकणार आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे आपण फ्राय करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की ड्रायफ्रूट्सचा कलरही चेंज झालेला आहे आणि आपले मनुके किती छानपैकी टम फुगलेले आहेत. तर हे ड्रायफ्रूट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी खिसलेले जे गाजर आहे ते टाकणार आहे. तुम्हाला या ठिकाणी जर तूप त्याच्यामध्ये अजून ॲड करायचं असेल तर तुम्ही 1-2 चमचे तूप त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मी तूप याच्यामध्ये काही ॲड केलेले नाहीये. मी आहे त्याच तुपामध्ये तो गाजराचा हलवा बनवणार आहे. गाजराचा हलवा ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही मला नक्की सांगा. आता हलव्याला चांगलं फ्राय केल्यानंतर तुम्ही हलव्याचा कलर बघू शकता की किती छान गाजराला कलर आलेला आहे. या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध टाकणार आहे. मी कच्चेच दूध टाकवलेले आहे. या ठिकाणी मी दूध काही तापवत बसलेले नाही. तुम्ही त्याच्यामध्ये दूध तापवूनही टाकू शकता. मी हा हलवा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने जसा आपण घरी बनवतो तसा कमी वस्तूमध्येच बनवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. ह्या सर्व गोष्टी तुमच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतातच. आता आपल्या हलव्यामधील दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे, तर आपण त्याच्यात साखर टाकायला सुरुवात करूया. याच्यामध्ये मी 2 वाट्या साखर टाकणार आहे. तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखर त्याच्यात कमी जास्त करू शकता. हा हलवा आपल्याला मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवरच शिजवायचा आहे. जास्त जर गॅस मोठा गेला तर हलव्याची टेस्ट बिघडून जाईल आणि मंद गॅसवर छानपैकी हलवा शिजून दिला तर त्याला वेगळीच टेस्ट येते. आता या हलव्यामध्ये मी खवा, मावा किंवा कंडेन्स मिल्क हे काहीही वापरणार नाहीये. फक्त दूध टाकलेलं आहे, तेही अर्धा लिटर. थोड्याशा पदार्थामध्ये एकदम टेस्टी हलवा आपण बनवणार आहोत. हलवा बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही छान सिजनेबल गाजर घ्यायचं ज्याचा कलर मस्तपैकी लालसर असेल. असं जर गाजर निवडले तर याच्यात आपल्याला काही केशर किंवा फूड कलर ॲड करायची अजिबात गरज नाही. गाजराच्या हलव्याला नॅचरल कलर येतो. आता या स्टेजला आपला हलवा आटायला स्टार्ट झालेला आहे, मोकळं व्हायला स्टार्ट झालेला आहे. या ठिकाणी आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतलेले आहे ते हलव्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला त्याच्यानंतर 4 ते 5 मिनटे आपल्याला परत चांगल्या प्रकारे परतायचे आहे. एवढंच लक्ष ठेवा की गॅसची फ्लेम कमी ठेवा. गाजराचा हलवा आपल्याला बनवायचं म्हटलं तर कमीत कमी आपल्याला हा हलवा बनवायला अर्धा तास ते 40 मिनिटाच्या वरच वेळ लागतो, कारण की हा छानपैकी मंद आचेवर शिजवायचा म्हटल्यानंतर त्याला टाईम तर लागणारच. त्याच्यानंतर हलव्यामध्ये मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकणार आहे. इलायची पावडर टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटे हलवा छानपैकी परतायचा आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हलवा खाण्यासाठी एका बाउलमध्ये घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे. एका सर्विंग बाउलमध्ये मी घेऊन मस्तपैकी त्याला ड्रायफ्रूट्स टाकून छान प्रकारे डेकोरेट करते. तर तुम्हाला हलवा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की आपला हलवा किती छान तयार झालेला आहे. जसं दिसत आहे तसाच टेस्टला पण खूप छान झालेला आहे. आपले व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.